शिवद्रोहींवर कारवाईची मागणी, शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. बीड प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तथ्यहीन व ऐतिहासिक आधार नसलेली विधाने करून अवमानना करणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमी डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 27 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बहुजन महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळवीरांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप करत सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संबंधित वक्तव्य झाले असल्याने ही अवमानना सरकार प्रायोजित आहे का, असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला. संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविण्यात आले. नागपूर येथे भारत दुर्गा मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित वक्तव्य ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणारे असून शिवरायांचा अवमान करणारे आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, गणेश म्हस्के, माजी सैनिक अशोक केळे, सय्यद सादेक, रामधन जमाले, शेख मोबेन, बाजीराव ढाकणे, डॉक्टर संजय तांदळे, प्राचार्य डी.जी. तांदळे, डॉक्टर लक्ष्मण पवळ, प्रवीण पालिमकर, अशोक ढोले, शिवाजी हिंदोळे आदी सहभागी होते. 2014 मध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून भाजपा सरकार आलेलं आहे, प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या मार्गाने बहुजन समाजाचे जे नायक आहेत त्या महापुरुषांचा अवमान केला जातो, इतिहासाची तोडमोड केली जाते आणि विशेष म्हणजे संबंधित प्रकरणामध्ये मुख्यमंत्री पाठराखण करतात. आता बागेश्वर धाम यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः स्टेजवर उपस्थित होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते, मात्र त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी त्यांना अडवलं नाही किंवा त्याची निंदा केली नाही. एकंदरीत पाहता या कालावधीमध्ये केवळ महापुरुषांचा अपमान जो आहे तो फडणवीस सरकार हे प्रायोजित आहे का, असा आम्हाला प्रश्न पडला आहे. कारण की गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहिलं की फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची जे कोर्टकर असतील, सोलापूरकर असतील किंवा राज्यपाल कोश्यारी असतील, ही संख्या वाढत चाललेली आहे आणि यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाहीत. त्यामुळं आम्हाला असा संशय आहे शिवप्रेमींना की ही सगळी यंत्रणा किंवा महापुरुषांची बदनामी फडणवीस सरकारच्या इशाऱ्यावर होते काय, त्या सरकार प्रायोजित आहे असा आमचा आरोप आहे. आता काय भूमिका आहे तुमची? आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत, परंतु आम्हा सगळ्या शिवप्रेमींची भूमिका अशी आहे की जर हे महापुरुषांच्या अवमानना सरकार प्रायोजित असेल तर यापुढे हे भोंदू महाराज आहेत किंवा महापुरुषांची अवमानना करणारे जे महाराज आहेत त्यांना त्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नये आणि त्यांना जागेवर फटकारण्यात यावं असं आवाहन आम्ही शिवप्रेमींना करत आहोत. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणी आंदोलन व निषेध नोंदवण्यासाठी सगळे सामाजिक चळवळीतले सहकारी आणि हे आंदोलनामध्ये एक खेदाची बाब की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असताना कुणी उठसूट येऊन छत्रपती शिवाजी महाराजावर बोलायला भाग पाडणारे हे सरकार. कारण का देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आलेपासून फक्त कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुणाला पुढी करून ही फक्त जनतेला डिवचण्याचं काम करतंय आणि डिवचत असताना कोण जनता रस्त्यावर उतरती का ही पाहतंय. पण ह्यांनी एकच काम करायचे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या नकाशातून पुसायचं काम हे करते. ही आमच्या मनामध्ये शंका येते. ह्या संदर्भातून शिवप्रेमी ही रस्त्यावर उतरली आणि जर समजा ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जर त्यांनी जाग नाही झाली आली तर देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत गृहमंत्री पद जर सांभाळू शकत नसतील तर आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत उठणार नाही शिवप्रेमी. तर कमीत कमी गृहमंत्र्यांनी तात्काळ जे बाबा भोंदू महाराज आहेत, ही जी बाबा म्हणायसाठी यांची लायकी नाही असे भोंदूगिरी त्यांनी कुठला अभ्यास न करता फक्त शिवाजी महाराज आणि जे आपले देशामध्ये जे संत होऊन गेले त्यांची बदनामी कशी होईल ह्याच्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकाच जणाकडे पद असल्यामुळे त्यांनी नीट सांभाळता येत नसल्यामुळं कमीत कमी यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा द्यायलाच पाहिजे. पण हे एक जिम्मेदार
असताना सध्या एका स्टेजवर जर बाबा कसा बोलू शकतो, ह्यांची फोर्स असल्याशिवाय बोलू शकत नाही, हे आमच्या लक्षात आल्यामुळे हे आंदोलन करतो. आणि जर समजा याच्यावर कारवाई जर नाही केली तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं मध्ये निश्चित.